छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंचं काय झालं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल। संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई 9 महिने रायगड लढवत होत्या। छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने लाखोची फौज रायगडावरती पाठवली। संभाजी महाराजांवर होणाऱ्या यातनांच्या बातम्या रोज महाराणी येसूबाईंच्या कानावर पडत होत्या। त्यानंतर 11 मार्च 1689 रोजी अत्यंत क्रूरपणे औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली। आता महाराणी येसूबाई शाहूंना गादीवर बसवून सर्व सूत्र आपल्या हाती घेतील असे सर्वांना वाटत होते, पण महाराणी येसूबाईंनी असं न करता राजाराम महाराजांना गादीवरती बसवले। औरंगजेबाला असं वाटत होतं की आता हे मराठा साम्राज्य आपल्या मुठीत येणार, पण महाराणी येसूबाई औरंगजेबाचा हा मनसुबा पूर्ण होऊ देणार नव्हत्या। त्या निकरीने गडाचा लढा देत होत्या। त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीच्या गडावर जाण्यास सांगितले। तेव्हा राजाराम महाराज यशस्वीपणे रायगडावरनं जिंजीला पोहोचले। इतके प्रयत्न करूनही रायगड ताब्यात येत नाही हे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगड ताब्यात घेतला। येसूबाईंनी वाटाघाटी करून रायगड जुल्फिकार खानच्या ताब्यात दिला। यात हात झालेल्या वाटाघाटीप्रमाणे महाराणी येसूबाई व शाहू महाराज यांना मोगलांच्या छावणीत राजकैदी म्हणून पाठवण्यात आले। मोगलांच्या छावणीत गेल्यानंतर या माता आणि पुत्राबरोबर औरंगजेब कसा वागला, महाराणी येसूबाईंची कैदेतून सुटका कशी झाली, सुटका झाल्यानंतर महाराणी येसूबाईंचा मृत्यू कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत। क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अमानुषपणे ठार मारले असले तरी त्यांच्या राणी व पुत्रास मात्र त्याने सन्मानाने वागवले। झिनुतुन्निसा शाहू महाराजांवरती पुत्राप्रमाणे प्रेम करीत असे। महाराणी येसूबाईंची औरंगजेबाने कधी अप्रतिष्ठा केली नाही। औरंगजेबाने शाहू महाराजांचे शाहू हे नाव ठेवले। अगोदर त्यांचे नाव शिवाजी असे होते, पण त्या औरंगजेबाचे अगोदरपासूनच शिवाजी महाराजांसोबत वैर असल्यामुळे त्यानं संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव शाहू असे ठेवले। औरंगजेबाने शाहू महाराजांना राजा ही पदवी बहाल केली। त्याने शाहू महाराजांना 7,000 मनसूबदारी दिली। त्यासाठी गुजरात व खानदेश असे 2 सुबे दिले। महाराणी येसूबाईंना हा कारभार पाहण्याचा अधिकार दिला। हा जहागिरीचा कारभार पाहण्याकरता महाराणी येसूबाईंना दिलेल्या अधिकाराचा शिक्का आजही कागदपत्रांवर आढळून येतो। मुघलांच्या कैदेत असतानाच औरंगजेबाने शाहू महाराजांचे 2 विवाह लावून दिले होते। त्या औरंगजेबास नववधू पाहण्याची इच्छा झाली होती, परंतु मराठी स्त्रियांच्या चेहऱ्यासमोर पदर असल्यामुळे बादशाह पुढे येणं हे संस्कारांना धरून नव्हतं। ही वेळ महाराणी येसूबाईंच्या कसोटीची होती। त्यांनी एका दासीला दागदागिने घालून शाहू महाराजांच्या सोबत बादशाह समोर पाठवले। हीच ती वीरूबाई। बादशाहने त्या दोघांना आशीर्वाद दिला। मुघलांच्या कैदेत असलं तरी महाराणी येसूबाईंचे संपूर्ण लक्ष आपल्या स्वराज्यावरती होते आणि त्याहीपेक्षा त्यांचं सर्व लक्ष हे राजाराम महाराजांकडे होते। त्यांनी एका पत्रात छत्रपती राजाराम महाराजांना सूचना केली होती की त्यांच्या बायकांना त्यांनी जिंजीतून विशालगडाकडे पाठवावे। मराठ्यांवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब 26 वर्ष झगडत राहिला। आलमगीर बनण्याची इच्छा ठेवणारा तो औरंगजेब, मराठ्यांचं राज्य गिळंकृत करण्याचा विचार करणारा तो औरंगजेब शेवटी 1707 मध्ये सगळं इथेच ठेवून यमसदनी गेला। त्या क्रूर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहाने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले, पण त्या आझमशहाने देखील महाराणी येसूबाई, शाहू महाराज आणि इतर राजबंदित यांची सुटका केली नाही। त्यामुळे महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज अस्वस्थ झाले। आपली सुटका व्हावी यासाठी त्यांनी झिनुतुन्निसा बेगम, जुल्फिकार खान, राजपूत राजे यांच्या तर्फे बादशाहकडे बोलणी सुरू केले। त्या सर्व बोलण्यातून शेवटी भोपाळजवळील मुक्कामामध्ये शाहू महाराजांची मुक्तता करण्यात आली। त्यानंतर पुढे दक्षिणेत गेल्यानंतर शाहू महाराजांनी काही गडबड करू नये त्यासाठी त्यांनी महाराणी येसूबाई आणि इतर राजबंदितांना कैदेतच ठेवले। आपण जरी कैदेत असलो तरी आपल्या मुलाची सुटका झाली हे समाधान महाराणी येसूबाईंना होते। छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी मोगलांशी लढा दिला। त्यांनी आपला पुत्र शिवाजी यास गादीवर बसवले आणि त्या राजकारभार पाहू लागल्या। शाहू महाराजांना मराठा साम्राज्याच्या गादीचा वारसदार
मानायला महाराणी ताराबाई तयार नव्हत्या। तेव्हा शाहू महाराजांनी ताराबाईंच्या सरदारांना आपल्याकडे वळवून घेतले आणि ताराबाई सोबत युद्ध पुकारले। खेडमध्ये महाराणी ताराबाई यांच्यासोबत शाहू महाराजांचं युद्ध झाले आणि त्यात महाराणी ताराबाईंचा पराभव झाला। त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। जेव्हा शाहू महाराज छत्रपती बनले तेव्हा देखील महाराणी येसूबाई महाराष्ट्रापासून खूप दूर त्या मुघलांच्या कैदेमध्ये होत्या। जरी शाहू महाराज छत्रपती बनले असले तरी देखील त्यांना आपली आई महाराणी येसूबाई यांची सुटका कशी करावी याविषयी तळमळ लागली होती। पण त्या मोगली छावणीवरती स्वारी करून महाराणी येसूबाईंना सोडवण्या इतके सामर्थ्य शाहू महाराजांकडे नव्हते। परंतु एक संधी त्यांच्यापुढे 1718 मध्ये आली। दिल्लीचा बादशाह फारुख शेरच्या विरोधात शाहू महाराजांनी दक्षिणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत दिली। सय्यद हुसेन अली सोबत शाहू महाराजांच्या झालेल्या तहानुसार गादीवरून फारुख शेरला पदावरून उतरवल्यानंतर महाराणी येसूबाई आणि इतर राजबंदितांना मुक्तता केली। 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूराणी मराठ्यांची राजधानी सातारा येथे पोहोचल्या। आपली माता महाराणी येसूबाई या साताऱ्याकडे आगमन करत आहे ही वार्ता समजताच शाहू महाराज सातारा गडावरून उतरून कित्येक कोस त्यांच्या भेटीसाठी पुढे आले। तब्बल 12 वर्षांनंतर माता पुत्र एकमेकांना भेटले। मराठा साम्राज्यात इतिहासातील हा एक खूप मोठा मंगल असा क्षण होता। 1689 ते 1719 हा 30 वर्षाचा इतका मोठा काळ या महाराणीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीने त्या मोगलांच्या बंदिवासात घालवला होता। 30 वर्षाच्या या बंदिवासातील खडतड काळाला देखील त्या धैर्याने सामोर गेल्या। जेव्हा महाराणी येसूबाई स्वराज्यामध्ये आल्या तेव्हा त्यांचे वय 60 वर्षाचे होते। या काळातही त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत न्याय निवाड्याचे कार्य केले। शाहू महाराजांनी आपल्या मातेला अत्यंत सन्मानाने वागवले। महाराणी येसूबाई यांनी आपल्या उर्वरित काळामध्ये दानधर्म केला। देवधर्मात त्यांनी आपले मन एकाग्र केले। राजकारणातून जरी त्या निवृत्त झाल्या असल्या तरी वेळेवरती त्या शाहू महाराजांशी त्याविषयी सल्लामसलत करत असत। वयाची 30 वर्ष बंदिवासात घालवलेल्या या महाराणीने आपल्या जीवनामध्ये खूप सारे चढउतार पाहिले होते। त्यांचा शेवट मात्र अगदी समाधानाने झाला। 1730 मध्ये महाराणी येसूबाईंचा छोट्याशा आजाराने मृत्यू झाला। त्यांचा दहनविधी संगम माहुली इथे करण्यात आला। तिथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले। शाहू महाराज तिथे नित्य दर्शनात जात असत। महाराणी येसूबाईंचे कार्य मराठी साम्राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे होते। छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये सोबत असणाऱ्या राजमातासारख्या सबंध स्वराज्याला माया लावणाऱ्या संकटाशी 2 हात करणाऱ्या इतकं महान कार्य केलेल्या महाराणी येसूबाईंची समाधी सापडण्यास मात्र 300 वर्षे लागली। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।